विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्टमधील ऑपरेशनल ॲम्प्लिफायर या चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये मी मनोज भावसार सर आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आहे. आपल्याला माहितीच आहे की ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मोठ्या शाखा आहेत. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा विकास अगोदर झाला आणि तुलनेने डिजिटल टेक्नॉलॉजी नंतर आलेली आहे. पहिला कॉम्प्युटर, पहिला टी व्ही हा सुद्धा ॲनालॉग सर्किटच्या सहाय्याने तयार केला गेला होता. परंतु डिजिटल सर्किटचे जसजशी डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये जसजशी प्रगती झाली आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये विविध फायदे जेव्हा दिसून आले, तेव्हा डिजिटल सर्किटचा वापर ॲनालॉग सर्किटच्या ऐवजी जास्त प्रमाणात केला जाऊ लागला. तरी देखील आजही अनेक सर्किटमध्ये ॲनालॉग सर्किटचा वापर केला जातो. ॲनालॉग सर्किटमध्ये मुख्य भाग जो असतो तो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा असतो. आपण आज या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर नावामध्येच आहे पहा, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. असं ॲम्प्लिफायर की जे ऑपरेशन्स करू शकतं, क्रिया करू शकतं. बेरीज ही एक क्रिया आहे, वजाबाकी ही एक क्रिया आहे, ॲम्प्लिफिकेशन ही क्रिया आहे. अशा अनेक प्रकारच्या क्रिया जे सर्किट करू शकतं त्याला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर असं म्हणतात. अतिशय महत्त्वाचं असं हे सर्किट आहे. अशा ॲम्प्लिफायरचा गरज काय आहे ती अगोदर आपण पाहू. नेसेसिटी ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आता पहा, इयत्ता 11वी मध्ये आपण RC कपल्ड ॲम्प्लिफायर पाहिलेले आहेत. DC कपल्ड ॲम्प्लिफायरचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरचा अभ्यास केलेला आहे. एक ट्रान्झिस्टर वापरून एक स्टेजचं ॲम्प्लिफायर प्रॅक्टिकली गेन कमी असल्यामुळं यूज करता येत नाही, म्हणून मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरची आवश्यकता असते. असे जे मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ RC कपल्ड ॲम्प्लिफायर असेल किंवा डायरेक्ट कपलिंग असलेले डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर असतील, ह्या ॲम्प्लिफायरमध्ये काही महत्त्वाचे तोटे आहेत. त्यातला पहिला जो आहे की फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जो आहे तो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा नसतो. दुसरा ड्रॉबॅक जो आहे तो म्हणजे ड्रिफ्ट प्रॉब्लेम. ह्या दोन प्रॉब्लेम्समुळं मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरमध्ये सुधारणा करूनही नॉईजचा प्रॉब्लेम, ड्रिफ्टचा प्रॉब्लेम आल्यामुळे याऐवजी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर वापरले जातात की ज्यामध्ये नॉईज कमी असतो आणि ड्रिफ्टचाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी अतिशय कमी असतो. आता पहा की ड्रिफ्ट म्हणजे नेमकं काय आहे. तर ड्रिफ्ट म्हणजे ॲन अनवॉन्टेड चेंज इन आउटपुट विदाउट चेंज इन इनपुट व्होल्टेज. जे RC कपल्ड ॲम्प्लिफायर आहेत किंवा डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर आहेत, यामध्ये ड्रिफ्टचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येतो. म्हणजे काय होतं की आउटपुटमध्ये जो बदल होतो तो इनपुटमध्ये बदल झालेला नसताना देखील असतो. म्हणजेच आउटपुटमधला अनवॉन्टेड चेंज की जे इनपुट बदललेलं नसताना त्याला ड्रिफ्ट असं म्हणतात. आणि हा जो सिग्नलमध्ये बदल झालेला आहे हा ऑप ॲम्पमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतो की जो मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरमध्ये ड्रिफ्ट प्रॉब्लेम मोठा असतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये काय केलं जातं तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला दोन इनपुट असतात. आता मी एक सिम्बॉलमध्ये आपल्याला दाखवतो. इथे हा जो सिम्बॉल आपल्याला दिसतो, हा सिम्बॉल
ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा आहे. आता या सिम्बॉलमध्ये पहा, हे एक इनपुट आहे, हे एक इनपुट आहे, हे आउटपुट आहे. या ठिकाणी प्लस VCC सप्लाय आणि या ठिकाणी मायनस VEE सप्लाय आहे. आता हे जे काही इनपुट्स आहेत दोन, यापैकी एक इनपुट असतं हे मायनस म्हणजे इन्व्हर्टिंग इनपुट, की ज्या ठिकाणी इनपुट दिला असता आउटपुटला सिग्नल हा आउट ऑफ फेजमध्ये येतो. जर पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं तर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह दिला असता पॉझिटिव्ह होईल. आणि एक नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, हे इनपुट असं असतं की ज्या इनपुटला सिग्नल दिला असता तो आउटपुटच्या फेजमध्येच असतो, म्हणजे फेज डिफरन्स त्या ठिकाणी मिळत नाही. अशा ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये ड्रिफ्ट कमी असतं आणि त्याचबरोबर नॉईज देखील कमी केला जातो. मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरमध्ये काय होतं की मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरमध्ये प्रत्येक स्टेजला नॉईज वाढत जातो आणि आउटपुटला मोठ्या प्रमाणावर नॉईज मिळतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गरज काय आहे हे आपण आत्ता पाहिलं. यामध्ये दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा वापर केल्यामुळे ड्रिफ्ट प्रॉब्लेम अतिशय कमी होतो. त्याचबरोबर जो मल्टीस्टेज ॲम्प्लिफायरमध्ये नॉईज वाढत जातो तो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये नॉईज वाढत जात नाही, नॉईज देखील कमी होतो. कारण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला जे दोन इनपुट असतात, या दोन इनपुटचा डिफरन्स आउटपुटला वाढवला जातो. मग दोन्ही इनपुटला नॉईज प्रेझेंट असेल तर नॉईज दोन्ही इनपुटचा मायनस होईल, म्हणजेच त्यातला जो डिफरन्स आहे तोच सिग्नलच्या स्वरूपामध्ये आउटपुटला जाईल आणि नॉईज त्या ठिकाणी कमी होईल. अशा पद्धतीने ह्या दोन महत्त्वाच्या फायद्यामुळे मल्टीस्टेज RC कपल्ड ॲम्प्लिफायर किंवा DC कपल्ड ॲम्प्लिफायरच्या ऐवजी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा वापर केला जातो. त्याचबरोबर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या सहाय्याने अनेक मॅथमॅटिकल क्रिया ज्या आहेत त्यासुद्धा केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन अशा अनेक ऑपरेशन्स हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या सहाय्याने केले जाऊ शकतात. अशा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आता आपण फायदे पाहणार आहोत. ॲडव्हांटेजेस ऑफ डिफरन्शियल ऑप ॲम्प. आता या ठिकाणी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पूर्ण लिहिण्याऐवजी शॉर्टली ऑप ॲम्प असं देखील लिहिलं जातं. पहिला आपण फायदा पाहूया. इट ॲम्प्लिफाईज डिफरन्स बिटवीन टू इनपुट सिग्नल्स अँड रिजेक्ट्स द कॉमन मोड सिग्नल. ऑप ॲम्प हे दोन इनपुटमधला फरक जो आहे डिफरन्स तो ॲम्प्लिफाय करतं अँड रिजेक्ट्स द कॉमन मोड सिग्नल. आणि दोन इनपुटमधला जो कॉमन आहे तो त्या ठिकाणी काय केला जातो, रिजेक्ट केला जातो. नॉईज हा दोन्ही इनपुटला असतो, त्यामुळंच नॉईज कमी करण्याचं काम या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या सहाय्याने होतं आणि जो सिग्नल आहे तो मात्र ॲम्प्लिफाय केला जाऊ शकतो. दुसरा फायदा आपण पाहूया. इट कॅन बी यूज टू ॲम्प्लिफाय बोथ AC ॲज वेल ॲज DC सिग्नल्स. ऑप ॲम्प हे असं ॲम्प्लिफायर्स आहे की जे AC सिग्नल ॲम्प्लिफाय करण्यासाठी वापरलं जातं, त्याचबरोबर DC सिग्नलसुद्धा ॲम्प्लिफाय करण्यासाठी वापरलं जातं. इंट्रोडक्शनमध्ये पाहिल्याप्रमाणेच तिसरा फायदा आपण या ठिकाणी पाहू. इट मिनिमाइज द ड्रिफ्ट. ड्रिफ्ट आपण पाहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण वेव्हफॉर्मच्या सहाय्याने पाहू. ॲम्प्लिफायरचं हे इनपुट आहे की जे सायनोसायडल स्वरूपात आहे आणि हे जेव्हा आपण ॲम्प्लिफायरला दिलं जातं, हे जनरल ॲम्प्लिफायर आहे असं गृहीत धरा. ॲम्प्लिफायरचा सिम्बॉल आहे. जर आउटपुट हे अशा स्वरूपात आलं तर इथे काय झालं, हा जो पोर्शन होता इथला इनपुटचा हा काय झाला, चेंज झाला. अशा पद्धतीने जो प्रॉब्लेम क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रिफ्ट प्रॉब्लेम असं म्हणतो. असा हा जो ड्रिफ्ट प्रॉब्लेम तयार झाला, उदाहरणार्थ हा जो दिसतोय आपल्याला हा सिग्नल या ठिकाणी जो कट झालेला आहे, आउटपुटमध्ये बदल झाला आहे
आणि हा बदल आउटपुटमधला इनपुटमध्ये बदल झालेला नसताना होतो आणि सिग्नलमध्ये बदल होणं हे योग्य नाही. हा ड्रिफ्ट प्रॉब्लेम जो आहे हा या ठिकाणी ऑप एम्पमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो. हा महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आहे. पुढच्या फायद्याकडे आपण वळूया. कॉमन मोड सिग्नल जो आहे तो कॉमन मोड सिग्नल काय करतो, हा रिजेक्ट करतो. म्हणजेच नॉईज काय होतो, कमी होतो. इट मिनिमाइज द नॉईज. पाचव्या फायद्याकडे आपण जाऊया. इट हॅज हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो आउटपुट इम्पेडन्स. इट इज ए आयडियल कंडिशन. ॲम्प्लिफायरच्या बाबतीमध्ये कुठल्याही ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पेडन्स हा हाय असावा लागतो. कारण काय आहे, जर इनपुट इम्पेडन्स हाय नसेल तर पहिली स्टेज दुसऱ्या स्टेजवर काय होईल, लोड होईल. म्हणजेच काय, पॅरललमध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी सर्किट लोड होईल. म्हणजेच जो सिग्नल ज्या प्रमाणात ॲम्प्लिफाय व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही आणि म्हणून आउटपुट स्टेज लोड होऊ नये म्हणून इनपुटचा इम्पेडन्स हा कुठल्याही ॲम्प्लिफायरचा जास्त असायला पाहिजे. आता इतर ॲम्प्लिफायरची जर तुलना केली तर त्यापेक्षा ऑप एम्पचा इनपुट इम्पेडन्स हा खूप जास्त असतो. त्याचबरोबर आउटपुटचा इम्पेडन्स कमी असायला पाहिजे आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या बाबतीमध्ये तेच आहे, आउटपुट इम्पेडन्स हा कमी आहे. इट हॅज हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो आउटपुट इम्पेडन्स. आता हे 5 फायदे पाहिल्यानंतर आपण 6व्या फायद्याकडे वळूया. इट कॅन बी यूज्ड फॉर परफॉर्मिंग व्हेरियस ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन. मॅथमॅटिकल क्रिया, उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी, इंटिग्रेशन, डेरिव्हेशन अशा प्रकारच्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा हे ॲम्प्लिफायर वापरता येऊ शकते. त्यानंतर आपण पुढच्या फायद्याकडे वळूया. इट कॅन बी फॅब्रिकेटेड इन IC फॉर्म. IC फॉर्ममध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर तयार करता येऊ शकतं, फॅब्रिकेट करता येऊ शकतं. आपण 741 IC पाहिला असेल, 8 पिन IC आहे की जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे. अशा IC फॉर्ममध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर फॅब्रिकेट करता येतं. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे, इट इज व्हेरी स्टेबल. स्टॅबिलिटी चांगली आहे. 9वा फायदा आहे, इट हॅज स्मॉल साईज. त्याची साईज कमी आहे आणि तुलनेने ह्या ॲम्प्लिफायरची किंमत देखील कमी आहे. इट हॅज लो कॉस्ट. अशा पद्धतीने 10 ॲडव्हांटेजेस आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे पाहिलेले आहेत. म्हणूनच ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा वापर हा जास्त प्रमाणात करण्यात येतो इतर ॲम्प्लिफायरपेक्षा. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या सिम्बॉलकडे आता आपण वळूया. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला 2 इनपुट्स आहेत. ऑप एम्प हॅज 2 इनपुट टर्मिनल्स. एकाला इन्व्हर्टिंग म्हणतात, दुसऱ्याला नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असं म्हणतात. इन्व्हर्टिंग टर्मिनल दाखवण्यासाठी सिम्बॉलमध्ये मायनस चिन्ह वापरतात. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दाखवण्यासाठी प्लस चिन्ह वापरतात. ऑप एम्पला 2 पॉवर सप्लाय असतात. एक प्लस VCC सप्लाय आणि दुसरा मायनस VEE सप्लाय. सिम्बॉलमध्ये आपल्याला दिसेल हा सिम्बॉल आहे. या सिम्बॉलमध्ये हे जे दाखवलेलं आहे इट इज ए इन्व्हर्टिंग इनपुट, जे मायनस चिन्हाने दाखवलेलं आहे. खालच्या बाजूला आहे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, जे प्लस चिन्हाने दाखवलेलं आहे. प्लस VCC सप्लाय या ठिकाणी आहे आणि प्लस VCC सिम्बॉल हा या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर मायनस VEE सिम्बॉल हा या ठिकाणी आहे. या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा आउटपुट इथे V आउटपुट म्हणून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
आता IC फॉर्ममध्ये असलेला पॉप्युलर ऑप एम्प ज्याचा IC नंबर आहे 741, इट इज व्हेरी पॉप्युलर IC. याचं पिन कन्फिगरेशन डायग्राम आपण पाहूया. सिम्बॉल प्रमाणेच याच्यामध्ये कुठले कुठले टर्मिनल्स कसे कसे आहेत याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊया. बोर्डवर आपल्याला दिसेल पिन कन्फिगरेशन डायग्राम ऑफ IC 741. 8 पिन IC आहे. 1 नंबर पिन पासून आपण सुरुवात करूया. 1 नंबर पिन जी आहे ती ऑफसेट नल आहे, ज्याला बॅलन्स नाव दिलेलं आहे. 2 नंबर इनपुट आहे, परंतु ते मायनस म्हणजेच इन्व्हर्टिंग इनपुट आहे. 3 नंबर हे सुद्धा इनपुट आहे, परंतु ते प्लस म्हणजेच नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे. 4 नंबर जो सप्लाय आहे, 4 नंबर पिन आहे ती -VEE सप्लाय आहे. 5 नंबर बॅलन्स टर्मिनल आहे, की जे ऑफसेट नल म्हणून काम करतं. 6 नंबर टर्मिनल जे आहे ते आउटपुट आहे. 7 नंबर प्लस VCC सप्लाय आणि 8 नंबर टर्मिनल जे आहे हे 8 नंबर टर्मिनल हे NC म्हणजे नॉट कनेक्टेड अशा स्वरूपाचं आहे, की जे कशालाही कनेक्ट केलं जात नाही. पिन कन्फिगरेशन डायग्राम 741 ICचा आपल्या लक्षात आला असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. 1 नंबर टर्मिनल हे ऑफसेट नल बॅलन्स टर्मिनल आहे. 2 नंबर हे इन्व्हर्टिंग इनपुट आहे. 3 हे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे. 4 नंबर हा -VEE सप्लाय आहे. 5 नंबर ऑफसेट नल बॅलन्स टर्मिनल आहे. 6 नंबर आउटपुट आहे. 7 नंबर प्लस VCC सप्लाय आहे आणि 8 नंबर टर्मिनल हे NC म्हणजेच नॉट कनेक्टेड टर्मिनल त्या ठिकाणी आहे. पिन कन्फिगरेशन डायग्राम झाल्यानंतर आपण आउटपुट, इनपुट, टर्मिनल्स पाहिलेले आहेत. आता ऑपरेशनल एम्प्लिफायरच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्सकडे वळायचं आहे. आयडियल ऑप एम्पच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आयडियल ऑप एम्प लक्षात घ्या, आयडियल ही जी कंडिशन असते ती प्रत्यक्ष अस्तित्वात नसते. म्हणजे असा कुठलाही ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट या कंडिशनचा उपलब्ध नसतो. परंतु एक आयडियल ऑप एम्पच्या अंगी कुठले गुणधर्म असले पाहिजेत हे आपल्याला पाहायचं. आयडियल कंडिशन्स, आदर्श कंडिशन्स. तर पहिली कंडिशन आपण पाहूया. ओपन लूप गेन इज इन्फानाइट. ऑपरेशनल एम्प्लिफायरचे ओपन लूप गेन ही इन्फानाइट असली पाहिजे. आता या ठिकाणी ओपन लूप शब्द आला, नंतर क्लोज लूप सुद्धा येणार आहे. ओपन लूप आणि क्लोज लूप ऑपरेशनल एम्प्लिफायरचे काय आहेत हे अगोदर आपण पाहूयात. यासाठी मी इथे ऑपरेशनल एम्प्लिफायरचा सिम्बॉल काढतो की जेणेकरून आपल्याला ओपन लूप आणि क्लोज लूप ह्या दोन कन्सेप्ट व्यवस्थित समजू शकतील. आता या ठिकाणी पहा, हे इन्व्हर्टिंग इनपुट आहे, हे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे आणि हे आउटपुट आहे. जेव्हा आउटपुट कडून इनपुटला फीडबॅक दिला जातो, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी इथे दाखवतो की एक रेजिस्टर आहे की जो रेजिस्टर हा कसा जोडलेला आहे, आउटपुट पासून इनपुट पर्यंत. या रेजिस्टरला आपण नाव देऊया रेजिस्टर RF. हा जो रेजिस्टर RF आहे हा आउटपुट कडून इनपुटला फीडबॅक देतोय. जेव्हा अशा पद्धतीनं ऑपरेशनल एम्प्लिफायर मधून रेजिस्टर मार्फत किंवा कॅपॅसिटर मार्फत फीडबॅक दिलं जातं, तेव्हा याला म्हणायचं क्लोज लूप. याला काय म्हणायचं? क्लोज लूप. क्लोज.
आणि जेव्हा अशा पद्धतीचा फीडबॅक आउटपुटकडून इनपुटकडे दिलेला नाही, असे जे सर्किट्स आहेत त्याला ओपन लूप असं म्हणायचं. मग आता ओपन लूप आणि क्लोज लूप आपल्या लक्षात आलं असेल. ह्या डायग्राममध्ये आपण थोडासा बदल करूया की जेणेकरून क्लोज लूपचं रूपांतर ओपन लूपमध्ये होईल. इथे आपल्याला दिसेल हे झालेलं आहे ओपन लूप सर्किट. म्हणजे इनपुट दिलं असता आउटपुट, इथे कुठल्याही प्रकारचं फीडबॅक यूज केलेलं नाही, म्हणून याला ओपन लूप ऑप एम्प सर्किट असं म्हणतात. आणि जेव्हा आउटपुटकडून इनपुटकडे फीडबॅक दिलेला असतो तेव्हा त्याला क्लोज लूप असं म्हणतात. ऑप एम्पची ओपन लूप गेन वेगळी असते, क्लोज लूप गेन वेगळी असते. आता या ठिकाणी पहिला आपण पाहूया आयडियल कॅरेक्टरिस्टिकमध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक पाहूया. ओपन लूप गेन इज इन्फानाइट. म्हणजे फीडबॅक यूज केलेला नसताना ओपन लूप गेन ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गेन म्हणजे काय, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इज कॉल्ड गेन. आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज असेल तर व्होल्टेज गेन, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट असेल तर करंट गेन. इथे गेन म्हटलेला आहे म्हणजेच आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर ओपन लूप गेन ही इन्फायनाईट असते. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. इनपुट इम्पेडन्स इज इन्फानाइट. जो इनपुट इम्पेडन्स आहे तो इन्फानाइट असतो. इन्फिनिटीचं चिन्ह या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो. हे इन्फिनिटीचं चिन्ह तुम्ही गणितामध्ये बऱ्याच वेळेस वापरलं असेल, मोजता येत नाही असं असंख्य. तर असं ओपन लूप गेन इन्फानाइट असते. त्याचबरोबर इनपुट इम्पेडन्स इन्फानाइट असतो. परंतु आउटपुट इम्पेडन्स हा कसा असतो, 0. आणि म्हणूनच इनपुट स्टेज ही लोड होत नाही दुसऱ्या सर्किटला जोडत असताना, आणि आउटपुट इम्पेडन्स कमी असल्यामुळं आउटपुट सिग्नलचं जे काही ट्रान्सफर आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. इनपुट बायस करंट इज 0. इनपुट बायसिंग करण्यासाठी जो करंट लागतो त्याला इनपुट बायस करंट असं म्हणतात, तो 0 असतो आयडियल ऑप एम्पचा. त्याचबरोबर इनपुट ऑफसेट करंट देखील 0 असतो. इनपुट ऑफसेट व्होल्टेज जे असतं ते देखील 0 असतं. CMRR हा इन्फानाइट असतो. आता CMRRचा लॉंग फॉर्म पाहूया. CMRR म्हणजे काय, कॉमन मोड रिजेक्शन रेशो. जे काही दोन्ही इनपुटला कॉमन आहे तो रिजेक्ट करण्याचं जे काही ॲबिलिटी आहे त्याचं प्रमाण आहे, रेशो आहे, त्याला CMRR असं म्हणतात. हा CMRR हा इन्फानाइट असतो. म्हणजे कुठलाही कॉमन सिग्नल आउटपुटला जाणार नाही, कॉमन इनपुट आउटपुटला येणार नाही, हा CMRR. त्यानंतर 8वी कॅरेक्टरिस्टिक्स आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व एक्सटेंड फ्रॉम 0 टू इन्फानाइट. जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे ऑप एम्पचा तो 0 ते इन्फानाइट एवढा प्रचंड हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. प्रॅक्टिकली हे शक्य नाही, परंतु आयडियल कंडिशनमध्ये असं सांगितलं आहे की 0 टू इन्फानाइटपर्यंत हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स त्या ठिकाणी असेल. त्यानंतर शेवटची आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स आहे रिस्पॉन्स टाईम इज 0. म्हणजे रिस्पॉन्स टाईम हा कसा असतो, 0 असतो. क्विक रिस्पॉन्स आहे, इनपुट दिल्या आउटपुट. प्रत्यक्ष असं नसतं, परंतु आयडियली रिस्पॉन्स टाईम हा 0 असतो. आता हे आत्तापर्यंत टॉपिक पाहिलेले आहेत. ब्लॉक डायग्राम हा मोठा टॉपिक आहे, हा पुढच्या आपण भागामध्ये पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण आता ऑप एम्प म्हणजे काय, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गरज काय, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा सिम्बॉल कसा असतो, टर्मिनल कोणते असतात, कॉमनली यूज केलेला 74 ICचे पिन कन्फिग्युरेशन डायग्रॅम, त्याचबरोबर आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक्स एवढा अभ्यास आपण केलेला आहे. या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.